तर इकडे आम्ही 3 किलो मटण घेतलं आहे, तर मोठे पीस राहिले ते छोटे केले आहेत थोड्या प्रमाणाने. आपण इथे 5 किलो तेल यूज केलं आहे 3 किलो मटणसाठी. आता त्याच्यामध्ये लवंग, मिरी, दालचिनी आणि फ्लावर आणि तेजपत्ता हे सर्व खडे मसाले यूज केले आहेत. ते तुमच्या अंदाजानुसार तुम्ही टाकू शकता त्याच्यामध्ये. तरी ते ऍड केलं आहे कांदा, तो आहे 1.5 किलो. 3 किलो मटन साठी 1.5 किलो आपण कांदा यूज करत आहोत इथे, आणि तो उभा चिरून घेतला आहे. आता कांदा मस्त लालसर होईपर्यंत आपण त्याला शिजवून घ्यायचं आहे. तर आपला आता कांदा लालसर शिजून झाला आहे. त्याच्यामध्ये पेस्ट टाकली आहे आपण लसूणची, ती अंदाजे टाकूया आपण आता लसूणची पेस्ट. आणि अद्रकची पेस्ट पण तुम्ही टाकू शकता. तुम्हाला अद्रक पण टाकायचं असेल तर ते सुद्धा आपण याच्यामध्ये ऍड करू शकतो. याच्यामध्ये 2 चमचे हळदीचे टाकले आहेत मम्मीने. आता हळदी टाकून झाल्यावरती शिजवायची आहे थोडी. आता यानंतर आपण टाकणार आहोत मसाला, आगरी मसाला. तो तुमच्या अंदाजे तुम्हाला किती तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही टाकायचं आहे इथे हळदी मसाला सॉरी. आणि त्यानंतर जर तुम्हाला लाल कलर पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये काश्मीरी मिरची पावडर सुद्धा ऍड करू शकतो तुम्ही. आणि ते आम्ही सुद्धा केली होती काश्मीरी लाल मिरच पावडर, तो थोडा लाल मटणाचा कलर येतो त्याच्यासाठी. तर आपले मसाले टाकून झाले आहेत. थोडा आता मसाला शिजून घ्यायचे, त्याच्यासाठी पाणी ऍड केलं आहे याच्यामध्ये. आता मस्त थोडा तेल सोडेपर्यंत शिजून घ्यायचे मसाला आपल्याला. मसाला शिजल्यानंतर त्याच्यामध्ये ऍड करणार आहोत आपण मटण, बारीक केलेले पीस मटणाचे, आणि ते मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये. त्यानंतर 15-20 मिनिटांमध्ये चेक करायचं आहे मटण थोडा शिजला आहे की नाही. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये बटाटे ऍड करणार आहोत. तर मटण शिजलं आहे तर बटाटे ऍड केले आहेत यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकणार आहोत. आणि त्यानंतर मटण शिजलं आहे. 5-10 मिनिटांनंतर पाहायचं आहे आपल्याला.
तर पाहू शकता मटण शिजलं आहे. त्याच्यानंतर आपण खोबरं ॲड करायचं आहे. सुकं खोबरं, भाजलेलं खोबरं ॲड करायचं आहे त्याच्यामध्ये आपण. आणि 5-10 मिनटं वाफ येऊन द्यायची आहे. आता आपला मटण एकदम रेडी झाला आहे खायला.